शिक्षक हिताचा अविरत लढा यशस्वी। आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या जुन्या पेन्शनसाठीच्या दीर्घकालीन लढ्याला यश। सरकारी कर्मचारी हे खऱ्या अर्थानं समाज विकासाचं मोठं माध्यम आहे। त्यांना न्याय देणं हे सरकार आणि समाज यांचं सामूहिक कर्तव्य आहे। मात्र 2005 साली पेन्शन संबंधी नवीन नियमावली आणून या वर्गावर अन्याय करण्याचं काम करण्यात आलं। आपल्या या बांधवांसाठी शिक्षक विधान परिषदेचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सातत्यपूर्ण प्रचंड मोठा लढा उभा केलाय। वर्धा ते नागपूर पायी दिंडीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासोबत सहकारी आमदारांना घेऊन या प्रश्नी जनता आणि सरकार यांना जागृत करण्याचं काम केलं। सोबतच मुलींची पहिली शाळा पुणे ते मुंबई मंत्रालय त्यांनी काढलेली पायी दिंडी जुनी पेन्शन संबंधी असणाऱ्या लढ्याला बळ देणारे ठरली होती। एवढेच नव्हे तर जोपर्यंत माझ्या बांधवांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत माझ्या आमदारकीची पेन्शन घेणार नाही अशी घोषणा करणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे दत्तात्रय सावंत सर। आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेत वाहून घेतलेले सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय प्राप्त व्हावा हा प्रामाणिक हेतू सावंत सरांच्या आंदोलनामागे होता। म्हणूनच याच वर्षी मे महिन्यात आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करत सरकारला जुनी पेन्शन योजनेसाठी सकारात्मक पावले उचलण्यास भाग पाडण्यात आलं। आज जुनी पेन्शन लागू करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे। या यशात आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही।